देशात 1 एप्रिल 2026 पासून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली। यंदा आर्थिक आणि डिजिटल व्यवहारांमध्ये महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत। या बदलांचा उद्देश व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुलभ करणे हा आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार आता सर्व डिजिटल व्यवहारांसाठी द्विस्तरीय प्रमाणीकरण म्हणजेच 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे। यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्यासाठी 2 वेगवेगळ्या टप्प्यांवर पडताळणी करावी लागणार आहे। याआधी केवळ OTP वर व्यवहार पूर्ण होत होता, मात्र आता अतिरिक्त सुरक्षा स्तर लागू केल्याने फसवणुकीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा आहे। हे नवे नियम UPI, कार्ड पेमेंट आणि डिजिटल वॉलेटसह सर्व प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांना लागू असतील। तसेच डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी फेस ID, फिंगरप्रिंट स्कॅन आणि आयरिस स्कॅन यांसारख्या बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापरही वाढवण्यात येणार आहे। सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि ग्राहकांचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत। एकूणच नव्या आर्थिक वर्षात डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि आधुनिक होण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्यात आले आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।